नमस्कार. आपली विक्रोळी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आपण जाणतोच की महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याच माध्यमातून जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्याकरिता थांबायचं नाही या विशेष सेगमेंटची आपण सुरुवात केलेली आणि आता अगदी निवडणुकीच्या या उमेदवारीच्या आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत आणि त्यानिमित्ताने आता गुलाल आमचाच हा एक वेगळा सेगमेंट आपण सुरू करतो आहोत आणि त्या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत वॉर्ड 119 मधून अपक्ष उमेदवारी लढवणाऱ्या सौ श्रुती विनोद घोगळे आणि श्री विनोद घोगळे आपलं खूप खूप स्वागत. आणि त्यानिमित्ताने थेट तुम्हाला हा प्रश्न आहे की गेली अनेक वर्षे ह्या प्रभागामध्ये आपण काम करत आहात. अगदी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत सुद्धा तुम्ही न डगमगता काम केलं. मग आता नेमकं अपक्ष म्हणून उमेदवारी लढवण्याचं का मनात आलं? पहिलं म्हणजे आमची विक्रोळी विधानसभेत टोटल 6 वॉर्ड आहेत. त्यातले 3 वॉर्ड BJP आणि 3 वॉर्ड शिंदेगड असं हे गणित होतं. पण आम्हाला 2 वॉर्ड देण्यात आले BJPला आणि शिंदेगडाला 4 वॉर्ड. त्या कारणाने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की हा वॉर्ड BJPचा होता, आपल्याला मिळायला पाहिजे होता. आणि ते BJPचं काम पण सुंदररित्या चालू आहे गेले 10 वर्ष तरी. तर आमचं असं म्हणणं होतं की तो हा वॉर्ड BJPला मिळावा म्हणून हा आमचा एक हेतू होता फॉर्म भरण्याचा, अपक्ष फॉर्म भरण्याचा. बरं, आपण बातम्यांमधून किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं यावेळेला तिकीट वाटप म्हणजे सर्वच पक्षांच्या मातीत की अपेक्षित लोकांना काहींना मिळालं नाही तर मग चक्कर आली, पेट्रोल टाकलं गेलं, AB फॉर्म खाल्ला गेला. असा काही प्रकार तुमच्या मनात नाही उद्भवला का? नाही, एकदाही नाही. कारण का आम्ही पूर्ण BJP समर्थक आहोत असा मनात आमचा विचारही आला नाही आहे कधीच आणि येणारही नाही. हां, म्हणजे एकूणच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरती आपण देखील आपली ताकद आजमावणं किंवा आपलीही दावेदारी त्या ठिकाणी हा यामागचा नेमका हेतू होता? हो हो, नक्कीच. कारण का सगळे BJPचे बेसिक लेवलचे कार्यकर्ते आहेत, ते आमच्याबरोबर आहेत, आमचा सपोर्ट करतात आणि सगळे भावासारखे खंबीर माझ्याकडे उभे आहेत. म्हणजे पक्षावरती आपली कुठलीही नाराजी अजून नाही आहे. बरं, ह्या वॉर्ड 119 मध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी विनोदजींचा पण एक व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. तर त्या अनुषंगाने हा निर्णय तर नसेल झाला? नाही नाही, त्या विषयाचा नाही, ह्या विषयाचा काही अर्थ नाही आहे. तिकीट आम्हाला भेटावी, तिकीट आम्हाला नाही, ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तिकीट आहे. श्रुती घोगळे हा फक्त चेहरा आहे. ही जे इलेक्शन आम्ही लढतोय हे अख्खं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि कार्यकर्त्यांसाठी म्हणून लढतोय. ज्या टायमाला आम्हाला तिकीट भेटली आहे त्या टायमाला सगळे कार्यकर्ते आमच्या ऑफिसला आले, त्यातले काही रडायला लागले. तर आम्ही त्यांना बोललो रडायचं नाही, लढायचं आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढाकू असला पाहिजे, रडणारा नाही पाहिजे. ठीक आहे. आणि गेले 9 वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी लोकांना काही ना काही देण्याचा प्रयत्न करते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. ठीक आहे. गेल्या टायमाला पण आमचे 4,000 4,500 वोटिंग आहे गेल्या इलेक्शनचं. त्याच्यानंतर 2 इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये आमचे वोटिंग वाढत चालले आणि कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली यासाठी. भारतीय जनता पार्टीला ह्या टायमाला तिकीट भेटणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. इवन आमची तिकीट ही लास्टच्या दिवशी, ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे त्या दिवशी 7 वाजता डिक्लेअर केली. म्हणजे तुम्ही विचार करा किती रस्सी खेच होती. याचा अर्थ ही तिकीट आम्हाला येणार होती ना, आम्हाला येणार होती म्हणून लास्टच्या दिवशी 7 वाजता ही तिकीट डिक्लेअर केली. 5 वाजेपर्यंत तर माझं फोनवरती कन्व्हर्सेशन चालू होतं की भेटते तिकीट, तुम्हाला भेटते तिकीट. शेवटी आम्हीच कंटाळून बोलू बाबा तुम्हाला कोणाला द्यायची आहे त्याला द्या, आम्हाला याच्यामध्ये काही हे नाही आहे. सर्वसाधारणपणे आपण बघतो की कुठल्याही कुटुंबातील खरं तर पुरुष हा राजकारणामध्ये आघाडीवरती असतो आणि जर तो वॉर्ड महिला प्रवर्गात गेला तर मात्र त्यांच्या कुटुंबातली पत्नी किंवा बहीण लढवते. पण ह्या वॉर्डात नेमकं तसं नाही आहे. हा ओपन वॉर्ड आहे तरी देखील आपण उमेदवारी न करता तुम्ही तुमच्या पत्नींना उमेदवारी घ्यावी असं का? एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कसं असतं माहिती आहे काय, प्रत्येक टायमाला आपणच सगळं केलं पाहिजे असं नाही. आता स्त्रियांना 50% प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आणण्यात आलं आहे. ठीक आहे. तसंच ह्या वॉर्डमध्ये श्रुतींनी पण भरपूर काही कामं केली आहेत. ठीक आहे. मी एका युनियनचा सभासद आहे, त्या माध्यमातून मी अख्खं महाराष्ट्रभर काम करतो आहे. इवन मुंबईमध्ये एअरपोर्ट झाले, 5 स्टार झाले, हॉस्पिटल झाले, त्या लोकांना आम्ही आमची सेवा देतो आहे. ठीक आहे. इथे कोणतरी पुढे येऊन करतं आहे तर तिला माझा पाठिंबा आहे. फॉर्म तर मी पण भरला होता, फॉर्म ह्याच्याकरता भरला होता की कदाचित हिचा फॉर्म कधी बाद झाला तर कोणतरी भारतीय जनता पार्टीकडे लढलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीची अस्मिता
आणि भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही आमची लढाई आहे. आता आपण थोड्या प्रभागाच्या समस्यांकडे येऊ. सर्वसाधारण मिश्र विभाग आहे, कुठल्याही एका जातीची किंवा अशी वोट बँक इथे नाही आहे, सर्व मिश्र लोक राहतात. तर ह्या प्रभागात नेमकं फिरताना प्रामुख्याने कुठल्या अडचणी लोक आपल्यासमोर मांडतात? आता गेले 10 ते 15 दिवस मी प्रवास येते, याच्या आधी पण फिरलेले, पण आता फार प्रभाग फिरले मी याच्यात. तर मुस्लिम पट्ट्यात वॉशरूमची समस्या म्हणजे 2 नंबर एरिया, तिथे वॉशरूमची समस्या आहे. राजीव गांधी नगरमध्ये पण वॉशरूम खूप खराब आहेत. मच्छर आणि नाल्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप नाल्याजवळ घराजवळ त्या मच्छर ही आजारपणं ह्याची धोका आहे पूर्ण. तसंच लेडीजला वॉशरूमला जाण्यासाठी जे वॉशरूमची क्लीन पाहिजे तसं क्लीननेस नाही आहे, खूप वॉशरूम घाण येते. दुसरं रस्ते किंवा गटारांची झाकणं कव्हरअप नाही आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही आहे. जागोजागी बाईक पार्किंग, गाड्या पार्किंगची कुठचीच व्यवस्था नाही आहे. जशी शासकीय पार्किंग असते ती पण व्यवस्था एवढ्या वर्षात कोणी केली नाही आहे. ठीक आहे. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना फिरण्यासाठी योग्य म्हणजे गार्डन्स नाही आहेत. जी गार्डन्स आहेत त्याच्यात वाळू कुठची तरी वेगळी, त्याच्यामुळे धुळीचे दुष्परिणाम होत आहेत. प्रेग्नन्सीच्या बायकांना त्रास होतात धुळीमुळे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे अगदी चुकीचं केलेलं आहे. आता हा जो शौचालयाचा मुख्य मुद्दा आपण मांडला, तर अनेक वेळा तिकडून तक्रारी पण येत आहेत की काही शौचालयांमध्ये म्हणजे महिलांच्या शौचालयात अगदी दरवाजे देखील नाही आहेत, इतकी बिकट परिस्थिती तिकडे आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की काही शौचालय हा म्हणजे नशा करण्याचे अड्डे झालेत. तर नेमकं कौल जर जनतेने तुमच्या बाजूने दिलात तर हे चित्र बदललेलं दिसेल? नक्कीच बदललेलं दिसेल. कारण का माझा हेतूच हा आहे की विक्रोळीचे परिवर्तन हाच हेतू आहे. कारण का प्रत्येक वेळेला महिला जी कंप्लेंट घेऊन येतात ना, तिथे आपण कुठेतरी अपुरे पडतोय, हे माझं म्हणणं आहे. की जर हे इलेक्शनमध्ये आपण निवडून आलो तर ह्याच्यात मोठा हातभार माझा असेल की आपण ते काम करू शकू. नेहमी महिला येतात पण ते काम तेवढ्याच्याने माझे निवड नाही. मी क्लीन करून देते, ठीक आहे, तिकडे काही तुम्हाला मीठ टाकायचं आहे, चोकअप आहे ते करून देतो, पण पूर्ण डेव्हलपमेंट किंवा जास्त प्रमाणात ते मी करू शकत नाही आहे, याची मला खंत आहे आणि ते मला करायचं आहे. आता ह्या 119 वॉर्डामध्ये असं दबक्या आवाजात कोण एक छोटासा सूर उमटतोय की यंदा पक्ष नको, अपक्षाला आम्ही जास्त महत्त्व दिले गेले. ह्याची कितपत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? नाही, अशी माहिती नाही आहे, पण आमचं काम आम्ही फार प्रामाणिकपणे करतो आहे आणि करत आलो आणि ह्याच्या पुढेही करणार आहे. आणि मी जनतेला तुमच्या माध्यमातून एक आवाहन करीन, एकदा अपक्षाला चान्स देऊन बघाच. बऱ्याचदा कसं असतं की घरातल्या आपल्या पतीच्या राजकारणात असल्या कारणाने मदतीला म्हणून त्या स्त्रीला बाहेर पडावं लागतं. अशा पद्धतीने तुम्ही राजकारणात आलात की तुमचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही राजकारणाकडे बघता? माझे स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्व म्हणून मी राजकारणात आले, पण त्याच्यासाठी मोठा सपोर्ट त्याचा आहेच माझ्या पाठी. पण माझी फार इच्छा आहे, मी मुलुंडमध्ये असतानाही देखील करत होते, पण कधी पदं नव्हती घेतली. मला आवड आहे आणि आता मी पदावर होते आणि माझं काम मी त्यात माझ्या नियमाप्रमाणे व्यवस्थित करत आले. वॉर्ड 119चा जर आपण सर्वसाधारणपणे अभ्यास केल्यानंतर असं जाणवतं की स्टेशन रोडचा भाग काहीसा त्याच्यामध्ये येतो आणि एक सर्वसाधारण लोकांची आता गेली अनेक वर्षाची मागणी आहे की चालायला खरं तर फुटपाथच नाही आहे, फुटपाथ गिळंकृत झालेत. फेरीवाल्यांनी अवास्तव मोठ्या पद्धतीचे बाकडे लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रवासाला अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे. लोकांच्या खूप आशा आहेत. तर आपण यावरती काय उपाययोजना आखल्या आहेत ज्या तुम्ही सांगू इच्छिता? काही योजना अशा नाही आहेत, पण माझं आहे की जे अधिकृत म्हणजे जे परत घरं देऊन तिथे परत आले आहेत पुन्हा हे करायला दुकानांचं, ते चुकीचं आहे. ते सगळे दुकान तिकडून हटवली गेली पाहिजेत, जेणेकरून तिथे आपल्याला हे स्टेअरकेस करता येईल. जी आपली स्टेशनची नाही आहे, इन्स्टा झाली आहे, मनोजबाईंनी केली आहे, पण इथे नाही झाली, ती करता येईल. ती थांबली आहे त्याच कारणामुळे, ती ॲक्सिलेटरची जे आपले अनधिकृत दुकान आहे त्याच्यामुळे थांबलं आहे ते, तर ती करता येईल. किंवा एखादा पेशंट असेल वयस्कर, त्याला घरातून बाहेर आणताना
फार कसं आणायचं हेच तिथून पॉसिबल. ॲम्ब्युलन्स घरापर्यंत जात नाही पहिलं म्हणजे. मला एकच समस्या दूर करू शकतो, रिडेव्हलपमेंट. जर रिडेव्हलपमेंट व्यवस्थित झाली ना तरच आपण ही समस्या दूर करू शकतो. कारण का छोटी घरं मोठी केली आहेत, त्याच्यात गटार आले आहेत आतमध्ये. आपल्या लोकांनी खूप ते अनधिकृत बांधकाम केलं, तिथे पण लक्ष द्यावं लागतं. तर बऱ्याचदा आता आपण असं सहसा समाजात वावरताना बघतो की एखादी स्त्री जर गाडी चालवत असेल तर बाजूला पुरुष बसत नाही, किंवा महिला बाईक चालवत असेल तर पुरुष मागे बसत नाही, त्याला ऑकवर्ड पोझिशन होते. मी बाईंना किंवा विनोद बाईंना विचारतो की तुम्ही अत्यंत अभिमानाने आपल्या पत्नीसोबत फिरता, काय काय तुम्हाला तुमचं मत काय याच्यावर? मी तर गाडीतनं फिरताना माझ्या गाडीची स्टेरिंग तिच्या हातामध्ये असते आणि मी तिच्या बाजूला बसलेला असतो. असं नाही की मला गाडी चालवता येत नाही, मी पण चांगली गाडी चालवतो. पण मला असं वाटतं की मी असताना माझी ड्रायव्हिंग गाडीची तिने करावी. नाही, पण एकूणच आता तुम्ही प्रचार फेरीत फार पुढाकार घेतलात, तर असं एक ऑकवर्डनेस असतं, तर तुम्हाला किती प्राऊड फील होतो? तेच सांगतो ना, आता पण माझ्या गाडीची स्टेरिंग तिच्याच हातामध्ये आहे. अतिशय मिश्किल पद्धतीने त्यांनी उत्तर दिले. खरं तर माणूस किती मोठा जरी झाला तरी शेवटी घरी जाताना तो नवराच असतो. पण ह्या माध्यमातून आणखीन एक हा प्रश्न उद्भवतोय आपल्याला की इथली जी स्वास्थ्य प्रक्रिया आहे किंवा हॉस्पिटल्सची जी एक मोठी रिक्वायरमेंट आहे या भागामध्ये, खरं तर 119 मध्ये तसं इस्पितळ नाही आहे, 18 मध्ये येत आहे, परंतु भाग हा जोडला गेलेला भाग आहे आणि इथल्या लोकांची व्यवस्था खरं तर व्हायला हवी. ह्याकडे आपण कसं पाहता? तिथे पण असंच झालं आहे की फक्त प्रेग्नन्सी महिलांचं प्रेग्नन्सी वॉर्ड तोच वॉर्ड चालू, बाकी सगळे वॉर्ड म्हणजे कोणा ताप आला आहे, कोणाला इमर्जन्सी, सगळे वॉर्ड ICU बंद आहे. बिकॉज ICU नाही आहे ही महत्त्वाचं आहे की कारण आपण कधी फोन केला की कोणीही तिथे डॉक्टर वगैरे बोलतात ICU नाही, तुम्ही राजावाडीला जा, तुम्ही JJला. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आमचा एक कार्यकर्ता आहे, त्यांचं BP हाय झालेलं, विक्रोळीत कुठेच काही झालं नाही, शेवटी राजावाडीत पण नाही, मला JJला घेऊन जावं लागतं. इथे काहीच उपाय होत नाही पेशंटवर. त्याचं थोडंसं आपल्याला खरं तर हा एक मुद्दा या अनुषंगाने तुम्हाला विचारू इच्छितो की गेल्या टर्ममध्ये जे ह्या आधीचे नगरसेवक किंवा नगरसेविका असतील त्यांनी कितपत विकास केला असं तुमचं मत आहे? मी आता सगळं वाट करते तर मला कुठेही विकास दिसत नाही आहे. तर मी कोणावर असा आक्षेप न घेता विक्रोळीला विकासाची गरज आहे. विक्रोळीकरांनी आपला नेता विचार म्हणजे नगरसेवक विचार करताना वोटिंग करताना विचार करून करावा हे मी. सर्वसाधारणपणे मुंबईमध्ये विक्रोळीचा ज्या वेळेला उल्लेख येतो ते ही साहित्यिकांची, कलाकारांची अशी भूमी आहे, परंतु ज्या पद्धतीने इथला विकास खुंटलाय किंवा एक आणि सामान्य जनतेचं काही फार अपेक्षा नाही आहेत. त्यांना हवं स्वच्छ पाणी, त्यांचा परिसर स्वच्छ असावा, आरोग्याची सेवा उत्तम सोय असावी, रस्ते चांगले असावेत. तर हा जो एक भाग या ठिकाणी आहे, तर त्याच्यामध्ये प्राथमिक पद्धतीवरती जर आपण अगदी 3 महत्त्वाचे मुद्दे जर आपण ठरवले की हे अत्यंत गरजेचे आहेत, तर तुम्ही कुठल्या कामावरती पहिल्या 3 कामावरती फोकस कराल? पहिलं म्हणजे गटाराचं लादीकरण, वॉशरूम्स, कारण का त्याच्यामुळे पाणी भरतं याच्यात पावसात. बायकांचे हाल बायकांना माहिती, पाणी घरात येतं ते उपासण्यातच बायकांचे दिवस जातात पावसाळ्यात. ते एक वॉशरूम मेन, सगळे वॉशरूम क्लीन्स करून त्याचे डोर आणि त्याचं काही त्याचं नूतनीकरण करायचं आहे किंवा सगळे पाडून नवीन बनवायचे. काही काहींचे वॉशरूमचे दरवाजेच आतले जाणे, ठीक आहे, लाईट्स नाहीत वॉशरूम्समध्ये, ते सगळे नूतनीकरण. आणि तिसरं म्हणजे हॉस्पिटल, ही महत्त्वाची गरज आहे सध्या. आपण गेली अनेक वर्ष समाजसेवेच्या माध्यमातून इथे काम करतच आहात. खरंच प्रभाग विकास होऊ शकत नाही? होऊ शकतो ना, का नाही होऊ शकत? मग अडचण काय होते नेमकी? योग्य माणसाला निवडणं. खरं तर कुठल्याही प्रभागाचा विकास करण्यासाठी वृत्ती फार गरजेची आहे की तुम्ही किती त्या पदाचा मान राखता. आणि त्याच अनुषंगाने आता लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत की हा जो काही, कारण काय होतं की दरवर्षी त्याच मुद्द्यांवरती आपल्याला निवडणूक लढवावी लागते. कालानुरूप इतर गोष्टी बदलत जात आहेत. म्हणजे आपण सर्वांनी पाहिलं की आपण कुठल्या 15 वर्षापूर्वी कुठल्या टाईपचे मोबाईल वापरत होतो आणि आता आपली टेक्नॉलॉजी कुठपर्यंत येऊन ठेवली. पण प्रभाग मात्र अनेक वर्ष आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि त्याच निमित्ताने तुमच्याकडे त्या आशेने लोक पाहायला लागलेले आहेत. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना की वॉर्ड 119 मधील मतदारांनी
श्रुती गोगळे यांना ही संधी का द्यावीत, काय सांगाल मतदारांना? आम्ही कोविड काळात मी जे कोविड काळात काम केलं, सॅनिटायझिंग केलं, किट वाटले आहेत आणि घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझिंग केलं आहे, लोकांना किट वाटले. तसेच जे पेशंट असतील त्यांना औषधे काही लागली ती पुरवली आहेत. तेव्हा कोणीच नव्हतं, तेव्हा आम्ही काम करत होतो. कोणी होतं का तेव्हा? नक्की विचार करा याच्यावर. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप 15 जून सुरू झालं, शाळा सुरू झाल्या की विद्यार्थ्यांना वह्या वाटल्यात. तसेच सिनियर सिटीजनना छत्र्या वाटप दरवर्षी कामं आपण करतो आहोत. ही कामे लक्षात घेऊन कुठचाही शासकीय पाठबळ नसताना ही कामे आपण केली आहेत. ह्याच्या पुढे जर मला बळ मिळालं तर मी नक्की ही कामे करत राहीन अशीच. आणि दुसरं, आपण विक्रोळीच्या जनतेला ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका दिली आहे. गरजू लोकांना ती मोफत, सगळ्या लोकांना ती मोफत आहे. सगळ्या लोकांना ती मोफत आहे. परत आपण विविध प्रकारचे उत्सव इथे साजरा करतो. त्यात नवरात्री उत्सव आहे, दहीहंडी उत्सव आहे, माघी गणेश उत्सव आहे. सगळेच उत्सव आपण जोमात इकडे साजरे करतो. आणि एक आपण विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप, शालेय किट वाटप यांची दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच करतो आहे आपण गरजू लोकांना. माझी जनतेकडे एकच विनंती आहे की एकदा मला चान्स द्या. माझी निशाणी सूर्यफूल 13 नंबरचे बटन. या होत्या वॉर्ड 119 मधील अपक्ष उमेदवार श्रुती विनोद गोगळे. आत्मविश्वासाने त्यांनी आपली मतं मांडली. कोरोना काळापासून त्यांनी या वॉर्डसाठी अनेक कामं केली. त्या कामांचा आढावा त्यांनी आता आपल्यासमोर मांडला. कुठलीही ठोस आर्थिक मदत नसताना देखील अगदी पदरचे पैसे मोड करून ही जोडगोळी गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम करते. आज गोगळे कुटुंबातली सून आपल्यासमोर उमेदवार म्हणून ठाकलेली आहे आणि जनतेने त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण दोघेही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. खरं तर खूप धामधूम सुरू आहे प्रचाराची, पण तरी देखील आपण आज स्टुडिओमध्ये आलात. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.